विश्रांतीनंतर होम मिनिस्टर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता काही वेळात कोण जिंकणार पैठणी ते सुद्धा स्पष्ट होणार आहे. पण आता या ठिकाणी कुठला गट जिंकलाय त्यासाठी मी उत्सुक आहे. 5 आणि 5 असे गुण आहेत आतापर्यंत. गुण कोणता गट जास्त मिळवणार तेही बघूया. 5-5 अशी गुणसंख्या. नंतर हे पहिलं मत सुनबाईंना मिळालेलं आहे. अभिनंदन. 6 7 8 डिपॉझिट पण जाणार की 9 10 सासूबाई 11 अरे आता वाजली की 12 आणि हे चिरंजीव बघायचं आता कोणता गट जिंकणार आहे. 13 गुण झालेले आहेत. आता मला बघायचंय काय. मीच बघतो आधी जरा छाती तडतडायला लागलं. या वेळेला मात्र हे मत आहे सासूबाईंच्या बाजूने. उद्यापासून सकाळी उठलं की वेळच्या वेळ जर काम नाही केली लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेने आता गट जिंकलेला आहे सासूबाईंचा. आणि हे बक्षीस संपूर्ण गटाचं शार्दूलला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1400 रुपयाची मोदकं घेऊन या. अभिनंदन. आणि आता पैठणीचा खेळ. हे बघा या ठिकाणी अनेक तुकडे आहेत. त्यातून हा असा जसा एवढा छान मोठं कुटुंब एकमेकाला पकडून घट्ट आहे ना, तसंच पुन्हा या खेळात सुद्धा खेळ पूर्ण करायचा आहे. आणि आता मी इथे 4 पर्याय ठेवणार आहे. त्यातला कुठलाही पर्याय तुम्ही बघून जोडू शकणार आहात. हा 1 2 3 चला. आता सुनीला खेळच देतो. खेळ कसं फास्ट काम करावं ते असं. आता खेळामध्ये आपण बघितलं सुनबाईंना साथ दिली होती सासरे बुवांनी. झी मराठी कडून ही भेट होती. चिरंजीवानी साथ दिली आपल्या आईला बायकोच्या विरोधी गटात बसून. पण खेळात भेट वस्तू आपल्याला. आणि आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. हल्ली मला कळेनासच झालंय की प्रत्येक भागात सासूबाईच आघाडी घ्यायला लागलेल्या आहेत. आणि ते खेळातनच तिथल्या तिथे आपण बघतो आहोत. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. खेळापुरते हे 2 गट वेगळे होते, पण हे कुटुंब एकच आहे आणि तसंच राहो. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोस, फक्त झी मराठी. नमस्कार.
अंड हा प्रकार आहे समजा तो समजा एखाद्या मुलाला द्यायचा असेल तर तो त्याने खाल्लाच पाहिजे का? जबरदस्ती करायची गरज नाहीये. तुमच्या घरी कोण करतो? बाबा